लग्नाला. आणि तो महाराजाला लग्नाला गेला दिवसभर गेला. तिथं ते करवल्या ते काय युवा हायर वगैरे वगैरे सगळं लग्नाचं बघितलं. याला वाटलं मी का लग्न करू पाहिजे. मेमरी फुल भरली दिवसभर तिथे बघलेले. आणि संध्याकाळी लग्न लावून आले. संध्याकाळी पुण्याला दिवस मग पारावर गेलो. स्वप्नामध्ये लग्न झालं पाहिजे. त्याला 2 लेकरही झाले स्वप्नामध्ये. पत्नी म्हणते पिंट्याला त्रास व्हायला परिकर सरका, पुण्यामध्ये मुलीला त्रास व्हायला सरका, मला त्रास व्हायला सरका म्हणत महाराज तलापाच्या कडून खाली पडले. महाराज पडण्याबरोबर खाली पोळत गेलं. कंबर मोडून धावा पळा म्हणू लागला. म्हणलं लोक सगळं काय झालं महाराज. काय नाही कंबर पडली. त्याने म्हणजे कसं पडल्या. बायकोनं लुटून दिली. बायको होती का बायको स्वप्नातली खरी नव्हती पण कंबर पडली खरी होती. मग तसं स्वप्न काही खरे बी असतात आणि काही खोटे होतात त्या ठिकाणी. बरं जाऊ द्या. आपला ज्या बी गोष्टीची घेत आहे स्वप्न तर होती त्या ठिकाणी म्हणू लागले. राक्षसी कळवळी राक्षसाघात करुवा. राक्षसी जे होतात ते म्हणू लागले वानर नव्हे हा काळ कृतांत काळ आहे. राक्षसाघात करुवा. बाया विचार म्हणा की राक्षस विचार. बायाला कळालंय पण यायला कळ आले. डोळे लावून बसले ते अवघड आहे. त्याने ठरवलं हे काळ आलंय आणि आमच्या राक्षसाचा घात करतोय. अशा त्या राक्षसी म्हणू लागला. आई कोणी बनकर धावती ओटे खोटे तो मारुती. बरं धरा तो बहुता हाती रावणा प्रतिने. एवढी गोष्ट ऐकली आणि ते मनकर जागे झाले. आणि जागे झाल्यावर म्हणले कुठं आहे ते मारते कुठं आहे ते मारणार. धरा त्याला रावणाकडे. बाबा याला पकडण्यासाठी याच्या आधीच लागलो कोणी. आता हे लागलेत अज्ञानी लोक. जाऊ द्या. बऱ्याच ठिकाणी मारुतीच्या विरोधात जाण्याला तर बरंच काही काळ पडलं आहे. हा म्हणून याचं गावच आहे. याचं नावच आहे गाव गेले. याचा वार कोणता शनिवार आहे. म्हणून हिस्सा बनवा गावाचा. मला म्हणायचं नाही ते कुठं अनुभव येते. आम्ही तर फिरणारच माणसं. परवा एका कीर्तनाकडे म्हटलं 8-9 दिवसाखाली 2-4 लोळे पांगळे पारावर. आम्ही कीर्तन संपल्यावर म्हणलो एक कसं येईल काय काय नको महाराजाचे कर्म होत. काय झालं अवया मारुतीवर चौघे पुजारी छोटे म्हणजे काय बघ आलेल्या तेल वाती बाजूला काढाव. तेल काढाव पाहिजे काढून त्याच्यात ते तोडून टाकले. मला सांगा यात खाल्यावर कारण यानं कधीच कोणाचं खरं नाही. याचं खाल्यावर घर बांधायचं. मारुतीचं घर होतं काय तेव्हा. आता तुम्ही आम्ही तेव्हा बांधलं बरोबर गावगाव बांधू लागल्या नाही का याच्या नादीच लागलो बापू कोणी. म्हणून त्या ठिकाणी हे राक्षस म्हणजे बघू त्याची रावणापाशी नेऊन या केलं त्याच्यासाठी जावं म्हणाले. बोला बरोबर स्वय धरावया वानर आधी सत्वर धाव. एक नाही महाराज. वानर किती होतं एक माणसं किती त्याला धरायला 2, 4, 5, 6 14,000 वनकर गेले. 14 धावू लागले. धावा पळा बाधा वगैरे 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 अशा प्रकारची चिंता त्या ठिकाणी गडबडा करू लागले. त्याला काय म्हणा हरी बोला नाचरी हा बोला व्यर्थ गलबला करू नये. अवघड झालं. काय होते एक विदुती बहुत कांडे एक कहाणी ती गोपन गुंडे. एक सवे कहाणी ती गुंडे हनुमान पुढे कोणी कांड्या मारू लागलं कोणी धोंडे मारू लागलं कोणी गोपनामध्ये गुंडे एवढ्याने लहान होतं ते मारू लागलं. हनुमान क्षणी लक्षण म्हणजे पुढे पाहून मारू लागले. आता तेवढा मार लागल्यावर मारू लागला
मग काय झालं त्याचं? बंद कराल्या ती गरजत हनुमान बैसला सावचिता करावळ बंद कराचा घाट उच्च प्रेरित साधवले बनकर 14,000 आले. त्याच्यात काय वयोवृद्ध होते, काय तरुण होते, काय मध्यमवर्गीय होते. म्हातारे म्हणू लागले, ए बरो त्या रक्षकाला एकलच मानर आहे तस का करायला चौकून धरण बांधून निघू. मारुद्रा म्हणजे तुझा नंबर दिला होता, तुझा नंबर दिला होता. हा शेवटाला आपल्या असणारी आज्ञा दिली. प्रेरिले म्हणजे आज्ञा दिली. काय केलं शेवटानं? उच्च घाताची उद्भाट धरितावरून या करी पीठ बरं शस्त्रे करून या सपाट वीर उद्भट गांधी शेवटानं त्या ठिकाणी मोठे मोठे वीराला धरायचं, आपटायचं, पीठ करायचं. त्यांची शस्त्र सुद्धा त्या ठिकाणी पीठ करू लागले. गांजणं याचा अर्थ त्रास दिला. त्रास दिला कोणाला? राक्षसाला. कोणी? आमच्या हनुमंतरायांनी. पुढे काय केलं या लोकांनी? वाजता पुछाचा पैसाट बनकरा भोला सियाट बरं पुछे कवळीने सगट रगय स्फोट राक्षसा कचरला दिला गुरु महाराज. शब्दाला आज्ञा दिली. त्याने ते असणारं शेपूट असणारं त्या ठिकाणी फिरवलं. काही काही लोकांना धरू लागलं, आवळू लागलं, हृदयस्फोट होऊ लागला त्यांचा. राक्षस मध्ये आता दम वाटला झालाय, श्वासोश्वास कोंडलाय. आता कसं करा होते तसंच होते. कारण वाईट कामाचे कर्म वाईट असते की वाईट कामाचे फळ सुद्धा वाईटच मिळत असतात, आहे की नाही? ज्याने पेरीला एरंडा ऊस मागे आमचं शास्त्र म्हणते. काही काय आमच्यासारख्या अज्ञानी जीवन देवानं वाईट केलं, देवानं नीट केलं असं म्हणतो. वाईट केलं म्हणणारे 99% होतात, एखादा टक्का तरी चांगलं केलं नाही. पण हे निव्वळ अज्ञान आहे पाटील, शंकर पाटील. हे निव्वळ अज्ञान का? देव कधी कुणाचं वाईट करत नाही, नीटही करत नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ घेतो. केले कर्म झाले त्याची भोगायला किती नाराज. ज्ञानोबरांचे वाईट तुम्हाला कळत. आगा कर्मीचे पुरावे ते सुख दुःखा फळायावे आणि त्या ते भोगायावे देहाय. केलेले कर्म चुकतच नाही, भोगावं. अजून दुसरं तितक्या लांब जाणार ते भौतिक आहे. त्याच्यामध्ये उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे ज्याचे हाती आहे कर्तव्याचे भाव. आणि म्हणून कर्म चांगले झाले की फळ चांगलं मिळतं. तुमच्याकडे सगळ्याकडे ऊस लावलेला आहे की नाही? आता आमच्या सारखं तिकडे म्हणलं देवगावला लय ऊस आहे, आपल्या गावाला का नाही? सोयाबीन कधी ऊस कसा मिळत? कर्माचा भाव कधी चुकत नाही. मग काय होते? काय पळून या जाय जिकडे उचाडले तिकडे तिकडे बरं राक्षसा वडवडे साकडे मागे पुढे रिगवेना. कुणीकडे पळून जाताय मला सुद्धा वाटत नाही. काही लोक कारखान्याकडे गेले, काही इकडे पातळीकडे गेले, काही नांद्याकडे गेले, डिग्रसकडे गेले. तिकडून शेपूट आले, अरे कुठे चला नांदेडला चलो. काय का मागावात रामायचं सगळ्याला शेपटानं आलं. मागाय जाताय ना, पुढे जाताय ना, ही परिस्थिती माझ्या बाजूला. आता मग त्या ठिकाणी करावं काय? आपलं काय नव्हतं आता म्हणजे जवळ आलंय. आईशे गोवणिया बनकराशी हनुमंते बांधोया पुचाशी. बरं निक्षेपीने समुद्राशी मत्स्य बगराशी आरारले. सगळ्याचा भारा बांधला महाराज. 14,000 शेपटीनं भारा बांधला. गचकनाची असणारी शेपटीला गरजेने आदर केले. ते वडील माणूस होतं की नाही? वडील राक्षस बरोबर पैकी पाय आदर झाल्याने वाटाले. दुसरं म्हणलं आपल्याला आदरच केलंय. गर्र 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 फिरवलं महाराज आणि समुद्रात गेलं फिरवून. मच्छर मगर त्यांना खाण्यासाठी त्या राक्षसाचा काराच करून टाकला त्या ठिकाणी. मग पुढे काय झालं? कुठे झाली दिनवदन बनकर 14 सजन
हातदाराला नेऊन गेले विनाशी भोजन. मासोळीला त्यांना असणारं त्या ठिकाणी माझ्याला जेवण दिलं. आपलं काय या ठिकाणी मुली म्हणून तर मला सांगा, देवाच्या संताकडं भक्ताकडे गेल्यावर त्यानं असं करतात, पण देवाकडे गेल्यावर कसं? तुका म्हणे हरी काही म्हणून येली मुली काहीच शिल्लक राहू देत नाही बाबा. म्हणून कर्म नीट करा. पुढं काय करतात ऐका. बोलाली महाकाळी हनुमान मारील राक्षस बळी मेन मांस रुद्रांगुळी भूता सकळाटी महाकाळी नावाची त्या ठिकाणी देवता होती. तिनं सांगू लागली, महाराष्ट्रानं सगळ्या राक्षसाला मारले. मांस मेद रक्त सगळं आता असणारा या ठिकाणी लोकांना खाण्याची गरज आहे. कोण म्हणाले? हे महाकाली देवता म्हणू लागलेली आहे. भोजन देईल भूताची भूत भोजना वृक्ष जंबुक घारी गिदान तृप्ती भोजन काळा जम्बू कोले त्या ठिकाणी लांडगे आदी करून सगळं लागणार त्या ठिकाणी भोजन मात्र घालतात. पंगतच सुरुवात केली. नगर भोजन होईल अशा प्रकारची महाकाली म्हणू लागली. भूते पुसती जगत मेसिये आयुष्य होईल कवने दिवसीय येत क्षण येत दिवसीय तृप्ती सर्वाची हनुमंते. चंडिका नावाची देवता तिला विचारली, तू म्हणालीस तसं कोण्या दिवशी होईल, कधी होईल? यानं मरायला ते काही नाही, त्यानं मारायला ते काही नाही, आणि आपलं खायचं कसं होईल? कोणता दिवस? याला म्हणा नवरी मोरी नवरा दक्षिणा गट या पद्धतीनं ती चंडिका म्हणू लागली. आता ते दिवस कोणता होय, कोणाशी खायला मिळेल आपल्याला बोला. 14 सज्ज बनकराशी हनुमान निताय पुतेसी येणे भयभीत राक्षसी सीते पासी 14,000 वनकरांचा त्या ठिकाणी निर्माण केल्यानंतर राक्षसनी देवत्या भयभीत होत्या. पुढच्याला मारू लागल्यावर मागला म्हणून गेली तर खर्च करते. 14,000 गेले आणि ते राक्षसी सगळ्या मिळाल्या. कुठे आल्या? सीतामातेपाशी. आणि सीतामातेपाशी येऊन हात जोडला. कारण सीता ही शांती आहे. शांतीजवळ गेलं की माणसं समाधान होतं. शांती आम्ही काढली की माणसं समाधान. माणसाला समाधान नाही का? सुखासाठी कळलं, पण सुखच कशाला म्हणा हे कळणार. सुख कशाला म्हणा? गाडी होई शेतबाडी होई पाता पोरं पाता गमवले हे काही 10 करोड रुपये झाले सुख आहे करोड. आम्ही म्हणतो प्रपंचाच्या दृष्टीने हे काय होय? हे रते माईकम सुखाची जनेती नाही आधी अंती आवतार. सुख एकाच ठिकाणी आहे. सुखवते बहुबाई संतांच्या संताकडे सुख आहे आणि किंवा देवाकडे आहे. सुखरूपायचा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा त्याच्याकडे सुख आहे. आणि म्हणून शांतीकडे या राक्षसनी आल्या. सीतामातेला काय म्हणतात? कोणाचा कैचा थोर त्याला बांधरा तुझ करोनी नमस्कार कोण विचार केला. म्हणतात सीता माते कोण आहे? कोणाचा आहे? इथे तू वानर आला, तुला काय बोला? तुला करोनी नमस्कार, तुला नमस्कार केला आणि तुला काय म्हणला? हे राक्षसनी विचारून लागला सीतामाता. आता याचं उत्तर काय देतात माता? तुझ्या घेवलिया आदेशी बरं येणे मारी रे बनकरासी तुझे निमोले वनविद्वंशी तुझा दोनाची पेटविले. तुझ्या दोनाला तुझी आज्ञा घेतला, नमस्कार केला तुला नाही का? आणि 14,000 वनकरांचा निपात केला आहे. आणि तुझं काय खेळ होय, काय होय तू आम्हाला सांग. अशा राक्षसी बोलू लागल्या सीतामाईला. सीते भावाच्या राक्षसी कलकल करती चौपाशी
करू लागल्या. धरा मारा तिचे केस धरा. तिने चेतविने वानराची तिनंच वानराला लावून दिले. काय गंमत आहे महाराज. आमच्या रामायणामध्ये फार मजा राहते हो. ऐकणाऱ्याची मजा होती. आमची मजा तुम्हाला कसं काय कळलं. ऐकत होतो म्हणून कळलं. ऐकणाऱ्याला कुणी नाही त्या गणपती आपण ऐकतो त्याला तर काढून गेला रस्ती झालेलं नाही. 90% पुण्य श्रोत्याचं ऐकणाऱ्या, 9% पुण्य वाचकाचा, 1% पुण्य सूचकाचा हा. ते बी तसलं चालवून वागला तर नाही तर काय तुम्ही अहो 100 वेळेस जन्म घ्यावा लागते. वाचक सूचकाचा तेव्हा कुठे एवढा श्रोता होतो. श्रोताचा जन्म नाहीतर काय तुम्हाला थोडे उपमान आहे का. प्रभू तुम्ही मनोमणी बोल घरी महिषाच्या म्हणजे महादेवाच्या गोष्टी वक्ता तो वक्ता नोहे श्रोते मी. तुम्ही चार बसला तुम्हाला ऐकायला नाही. कणे वीन सोपटे कणसे लागली घनदाटे काय करावे गोमटे. राजा भरपूर मोठा आहे, गाव बी सुंदर आहे, बिल्डिंग बी म्हणते राजवाडा आहे, सगळंच आहे, सगळी व्यवस्था आहे. पण जमतात नाही मला काय फायदा. याला बघायचा विचार नाही. पीक पेरला मोठं झाला त्याला कणीस आला पण कणे वीन सोपटे कणसे लागली घनदाटे. भरपूर कसं पडे पण एकाला जाणार काय ना. तसं सांगणारा वाचणारा फक्त भरपूर राहतो. ऐकणारा नाही गेल्यावर सांगा कामाला काय आहे की नाही. म्हणून तुम्ही आहात म्हणून याची किंमत आहे. तुम्ही नाही गेला ऐकलं सांगणाऱ्या वाचणाऱ्याची बरोबर तुम्ही म्हणशाल तुमची काय किंमत आमची तर काय बी नाही. मग काय होते घरामध्ये केस धरायचे बांधाईला वगैरे वगैरे म्हणून लागला बघा. सीता निशंक मानसी भयन मारी राक्षसी येतो जित बोले त्यासी राक्षसापासी बहुमावा. एवढ्या राक्षसनी जवळ आलं पण मातेला कधीच माघार घेतली नाही. कारण भीतीच नाही मनामध्ये. घर कधी हलते त्याचा पाया पक्का नसेल का. पाया पक्का झालं नाही बोलून येऊ. सेवा खरी आहे, भाव देवावर आहे. स्वामी जगाचा तिथं मालक आहे. भीती कशाची. तिनं असणारा सविस्तर त्या मार्गाविषयी त्याला सांगू लागले की राक्षस तरी कोणत्या गुणाचे मायावी आहेत. राक्षस कोण शिवबाचा म्हणून लागल्या मारीच भवानिया मृगवेशी बरं प्रतारिता श्रीरामाची स्वयंमुखला निगदिहासी राक्षसापासी बहुमावा. माव केली माया करतात, माव करतात. नाटकेत अधिकारी महाकाली बनवले रहनेवाडी आवडा श्रीमंतात कशातही काय होतात. हेच मारीच नावाचा राक्षस. माव केला माया केला सोनेरी हरिण झाला. आणि प्रभू आम्हाला बोलवलं शेवटी बाणे मुकला रामाच्या आई भगवान रामचंद्र प्रभूच्या बाणा माया केल्यानंतर आहे ना. शास्त्र म्हणते त्या ठिकाणी जसं तुम्ही कराल कशा प्रकारचं तुम्हाला वाईट वागले जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. राक्षसानं वाईट वागलं प्राणाला मुक्ता पुढं काय झालं. सुरपनका सुंदर केसी छळवाली लक्ष्मणाची कपटे नाडीले नाशिकाशी राक्षसापाशी बहुमावा. कोणता पासे डुप्लिकेटपणा किंवा चालूपणा जमत देवाजवळ जमते. सुरपणे केलं काय केलं सुंदर रूपवान रूप धारण केलं. सुंदर लावण्यवतीचं स्वरूप बघण्याबरोबर कशाही माणसाचं मन भरून पण होती का ती नव्हती. कपट केली आणि छळू आली लक्ष्मणाची. लक्ष्मणाला कळायला आल्यानंतर नाकाय गेला आणि कानाय गेलं दादा.
नाक राहू नको. सगळ्या गोष्टी गेल्या तर गेल्या पण नाक राहू. काही लोक म्हणतात बघायला काही असो पण नाक घेतो. मुली म्हणत असेल जन्मता नका असेल ती गोष्ट वेगळी, पण असलेलं नाक कापायची पाळी होईल. त्याचं एक कारण आहे तुमच्या वाचनात. बुद्धिमंत नाक नसल्या माणूस पटेल असतो, पण जे नाक होतं आणि ते कापल्या गेलं तो जर माणूस सकाळी सकाळी आपल्याला भेटला तर दिवसभर काम अयशस्वी होते. नाक कापलेला माणूस राहिला. पण ही बोंबलत रोज रावणापाशी जावं, नक्क नाक घेऊ आणि रावणीचं तोंड बघावं. त्याला अपेक्षा नाक कापलेले माणूस आपल्याकडे नाही. काही काही गोष्टीचं नुसतं हेच नाक राही ना, दुसऱ्या काही गोष्टीचं नाक घेतलं बघायला म्हणतात. असं काय गोष्ट म्हणून इथं नाक आणि कान कापलं माया केली म्हणून बाईनं बाईप्रमाणे राहतो. चढायला आल्यावर जमत नाही त्या ठिकाणी. कोण म्हणाले? सीतामाता समजून सांगू लागल्या. कोणाला? राक्षसीला. छळोनिया हरवया सीतेशी बरं. रावण झाला संन्यासी. बरं. मुळीच भीक लागली त्यासी राक्षसापासी बहुमावा. मला सांगा रावणाला काही कमी होतं तो भीक मागायला? काय कमी होतं त्याला भीक मागायला? पण संन्यासी झाला तर संन्यासी कोणाला म्हणा? भगवून घेतला म्हणे संन्यासी झाला का? परी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्यासी मनोमय साधू जगी विश्वमना बाजू. संन्यासी या शब्दाचा अर्थ आहे सहाचा ज्यानं नाश करते त्याला संन्यासी म्हणा. काम क्रोध मद मत्सर लोभ आणि अहंकार यानं सहाचा ज्यानं नाश केला त्याला संन्यासी म्हणा. सहाला ज्यानं गोवून टाकलं तर त्याला ओसावी. ज्यानं सहा धुतले काहीच केलं नव्हतं संन्यासाचं रूप घेऊन आला. कोण? रावण. कोण सांगायला? सीतामाय. कोण आला? बसलेल्या राक्षसनी जात्या. आपण 10 घेऊन पुढची तेल घेऊ. तिसरी उर्मी ना 5 ला हाय हो. आम्ही 4 ला 3 ला 2 ला पाचच्या वर कधीच नाही. आणि 2 बी इतकं वाचित गेलं. लावा मग इधर आ बाबा गेला
या मग पाटील या यांकडे पाटील काय सांगा मला या या बबनदाला या की मग पंढरीनाथ भगवान राजा रामचंद्र भगवान आम्ही तमावा राक्षस पाशी कोण कोणाचा वानर बेसी हे काय पुजता माझ्या पाशी निज मावा तुम्ही जाणार कोण आहे कुठला वानर आहे अरे कितीतरी मायावी राक्षस त्याच्यातलंच कोणतं मायावी राक्षस आणि हे कोण कोणाला विचारते तुम्ही माझ्यापाशी काय विचारता तुम्ही कोण माय शिका म्हणतात कोणाला राक्षसी राक्षसी देखो न्याची पाशी हनुमान गुरकावी तयासी वेगे पळती विहरतेसी अति भयासी भयभीता राक्षसी मारुत्र्याने माझ्या सीतामातेच्या जवळ पाहिल्यानंतर त्या ठिकाणी या राक्षसी माझ्या मातेला तर काही त्रास देत नव्हता आता मारुत्र्याने उरकावलं की पळून जाऊ लागलं हे राक्षसी एकीच तळा कापते एकी फळफळा मुतती एकी भय भुली भुलती एकी पडती मूर्तीता झाड जेवढी नाही भीड जेवढी नाही माझ्या नाथबाबाची भाषाच आहे ऐकलं ना अहो हरिपाठ वाचून बघा तुम्ही किती शिवाय खालचे शब्द काय माय गेली होती मुलाची हरिने मुलाची अरे मुला वाचके करिता पुढे आहे पुस्तका काय उत्तर देता होती किती भाषा तुकोबरायचे शब्द किती सांगू तरी ना ऐकीचे पटकीचे पुढे सिंदरीचे मरते फळफळा मुतती बरं काय मी म्हणून हे शब्द पण आता त्या ठिकाणी आलेला असे राक्षसीची अवस्था झालेली आहे बोमन करले गोहारी जिवेची वळली बोबडी बरोबर एकी अंधारी जती दडी आत तो तोडी पहिले बोबडताय ना गेला महाराज बोबडी बोलू लागले कोणी अंधारात नरून बोलू लागले कोणी तत्ता मामा अशा प्रकारच्या राक्षसीची अवस्था होणार त्याच्यामुळं माझ्या महाराष्ट्रात माझ्या सीतामातेला काय म्हणाले एक भयचकित भीती नेसनी गळाली नेनती बरं नागवी राक्षरा रावणा पाशी जाती मग सांगती वनबोंबा काही लोकांचे असणारे काही राक्षसी असणारे त्या ठिकाणी सगळे अंगावरले कपडे घेऊन गेले बिचुनीच्या अंगातला जिथला गडबड पडतात ते बदल होतं सुटला काही कपडे घेऊन गेले नागवी ती हरी खरं नाना बोंबलत रावणापाशी गेलो कशी अवस्था ही अवस्था कशी आहे नग्न अवस्थेत तिथं जाणं भीतीनं आणि विजयीनं नग्न अवस्था होणार ती वेगळी तुकोबऱ्यांची पत्नी नग्न होऊन देवाला केळाचे चालपटे पण भाव कसा आहे तीही नग्नच होते तीनही नग्नीच झाली भगवान परमात्मा एकादशी देवाच्या त्या ठिकाणी आले आल्यानंतर आज हरिदिनी आहे एकादशी आहे म्हणून केळाचा डझल आणून ठेवला आणि ते बाहेर फिरायला गेल्यानंतर तेवढ्या देवाने माता स्नान करू लागल्या होत्या देवाला म्हटल्यावर भान राहिलं नाही ब्रह्मानंदे राहिले कोण देहाचे सांभाळत
गावातून खाते देवाला चाल पटत येते शिवजीला पुन्हा कपडे नाही कपडे घातले आणि संत महाराजांनी पुन्हा असणार केळी सोडून देवाकडे गावा देऊ लागले आणि त्या चालपट लागल्यावर भगवान म्हणतात महाराज जे लग्नामध्ये चालपट खातो तेवढी गोडी या राजामध्ये तुम्ही काय खाऊ घालाल्या याच्याकडे न पाहता तसं खाऊ घालायला याला तसं खाऊ घाला. अरे तुम्ही किती दिवस जगता याला महत्व नाही पण सगळ्या कसं याला महत्व संत अनुभव सांगतात अनुभव आले अंगा हे या जगात येत असेल ज्ञान मोठं की अनुभव मोठा ज्ञान मोठं की अनुभव मोठा एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला ज्ञानी वेगळे आणि अनुभव वेगळे आणि संतांकडे दोन्ही गोष्टी आहेत ज्ञानही आहे अनुभवही आहे. मोठी पाईपलाईन जाऊ लागली 2-4 इंजिनियरांना 10 किलोमीटर पाईपलाईन होती शेतातून जाऊ लागली जाता जाता शेतातून खूप काम केलं पेपर टाकले त्यातून आता वायर ओवायचा आहे. त्या शेतकऱ्याने गावात घरात आपल्या शेतातला काही कचरा वगैरे होता तो फुकला आणि त्यामध्ये पैप वापरलं तिकडे झालं. सांगायची गोष्ट अनुभव आणि ज्ञान सांगावं. दुसऱ्याशी गेले पैप वाकडं झाले आता म्हणून वाव मधातून ते वायर ओवायचं आहे कसं जाईल जाता येत नाही. परेशान झाले दोघं तो इंजिनियर. 2 दिवस गेले काय सुधारला. तिसऱ्याशी शेतकऱ्याला म्हणलं काहो साहेब काय झालं का परेशान नंतर जावे तुला काय कळालं आता तर तुला काय कळालं शेतकऱ्याला आम्ही एवढा रिपोर्ट केले एवढ्या डिग्र्या बाहेर केल्या परेशान करून तुझा आंदोलन करून त्या दिवशी शेतकरी निघून गेला. दुसऱ्याशी आले दुसऱ्याशी तेच बोल शेतकऱ्याला म्हणलं काय होय तरी काम सांगा मी करतो आम्हाला जमणारे व्यक्ती शिकून तुला काय जमलं त्याला म्हणलं सांगून तर बघा त्याच्यातल्या एकानं सांगितलं बाबा काही नाही आम्हाला याच्यातून वायर पलीकडे आता आहे पैप वापरत जाते जळून जाऊन काही कळणं आलं त्याला कोणता वेळ लागला मला आता होतो दुसरं उचल भाकर भात कळते का तुला मला अंग वाटलं करते कशा कधी आंघोळ करतात तुला रागा लावू कारण मला तुम्ही हो मला मी करून लागतो त्याच्यातल्या एका म्हणून बरोबर त्याच्यात कसं उकडला तसं त्या उकडल्याला उदर लागलं होतं त्याच्यातले मोठे दाखवलं जाण्याला कपडा टाकून धरलं आणि त्याला घेऊन शेतकऱ्याला आणलं पैपाच्या तोंडापाशी ठेवलं त्याच्यात शेपटाला सुटली मारली म्हणजे जर सोडून तिथं त्याला पलीकडे निघाला तिथं आवडलं तिथे गेल्या शेपटीचं सोडून जाऊन दिला मोकळं कोण टाकलं जास्त पिढीला वाया बांधून तिकडं चाललं. मला हे म्हणायचं आहे अनुभव मोठा आहे की ज्ञान मोठा आहे अनुभव मोठा आहे पण संतांकडे दोन्ही गोष्टी असतात अनुभव आले अंगा किंवा तुका म्हणे दाखवून सांगे मग अनुभव आहे दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आणि म्हणून हे अनुभवाचे बोल आहे. सीतामाता अनुभवाच्या एकीच्या भयाचे निर्भरे राक्षसामर्थी पळारे करे उच्च मारिली बंद करे काय वारे घेतले. काय म्हटलेले राक्षस होते ते म्हणजे आता काही खरं नाही आपलं जीवन खरं नाही पळारे लवकरे घाय वानर घेतले वानरानं आपलं लहान करून आता आपण वाचू शकत नाही पळा 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 असं राक्षसाचं वाक्य निघू लागलं. एकी गळती शिंदे पाशी एकी पळती चौपाशी आपपर नसे राक्षसीशी हनुमंताशी देखोली शिंदेपाशी काही येऊन लपून बसू लागले काय चौपाशी पडू लागले हनुमंतापाशी वाचला सांगू का तुम्हाला पूर्वी दळण माझ्या माता भगिनी दळण दळायचं तुम्हाला माहिती मला सांगा सगळे दाणे जात्यातून पीठ होऊन निघतात निघत गेले पण काही दाणे तशाला कसे राहतात जे खुट्ट्याच्या जवळ राहतात नाही चौकून त्याला ते लागत नादानाचं मित्र त्याला ते त्या गळ्याच्या खाली येईल तसं सीतामातीच्या जवळ जाऊन काही लोक बसले ते हिच्याकडे विकले तसं देवाच्या जवळ
देवाच्या जवळ राहणे कुठलं पीठ होण्याची गरज नाही अशा काही धोरणाच्या वाणीने राक्षसनी होत्या. करिता हनुमंते गरजाने सीता झाली निर्बंधना. श्रीराम भक्ताचे वचन बंद मोचन तत्काळ. राम भक्ताचं वचन आहे बंद मोचन तत्काळ. कशामुळे झालं सर्व बंधू? एकच आहे, नामाची ताकद आहे. जगामध्ये श्रेष्ठ काय असेल कलियुगामध्ये तर नाम. आपण म्हणायचं नाही स्वतः आपल्या बुद्धीमध्ये. ज्ञानोबा ज्ञानदेव कुसे युवतीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. रामनामाच्या आवृत्ती उडत होतो का मारुती ते तुला लावून श्रीराम म्हणते वानर पंचू करिल्या. नामाची किंमत आहे. मात्राने समुद्र उभा करला नाही, नामस्मरण होत. कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम एक हरिनाम जपता घडे मन मात्रच भजन करतो. अखंड रामकृष्ण नारायण किंवा दीन रजनी हाती धरला गोकुळाचे गोवाडे ही अवस्था होती. महाराज बंधन ज्याच्या मुखात नाम आहे त्याला बंधन कसं झालं म्हणून म्हणतात बंधनाचा स्वरूपाचा देव अशा टाकून अशा प्रत्येकी बंधन तुटलं. सीता मायवक्त झाले बघा. राक्षसी सांगा ती रावणा पाशी वानरवीर प्रताप राजी. विध्वंसोनी आवनाची कनकराची मारी. या राक्षसी गेलेला धावत पडत गेलेला रावणाला संपवला स्वामी. एक वानर आलेला आहे, वन विध्वंस केलेला आहे. 14,000 राक्षसाला आपल्या मारलेला आहे. निरोध सांगतात कोण राक्षसी. मग रावण काय म्हणतो नेनो करता विरवणार फळे जैसा काळा गिरा कितेशी करो नमस्कार केला मार बनकराची. कसं आहे बळवा नाही वाटलं, साधा सुद्धा नाही म्हणले. सीतेला नमस्कार केला आल्यानंतर आणि नंतर आमच्या वंशनाचा निपात केला महाराज. कारण का नामधारकांच्या आडवं गेल्यानंतर ही सध्या काही चलते काय का पण जो सच्चा नामधारक आहे तो त्या ठिकाणी महाराज त्याचा विजय झाल्याशिवाय नाही. हा मार्ग आहे. सच्चे भक्त होते साधारण नाही का महाराज. सिंक जांभळी खोकला आणि इतका वेळ वाया गेला. इतका सुद्धा काय वाया जाऊ देत नव्हते होतं. म्हणून त्यानं मला करा रावणाला हे बाहेर सांगू लागला. जे प्रदर्शी जनकबाई ते मन राखिले पुष्पी फळी. बरोबर ये रावणाची किळी रवंदळी वरच्या समोळी उतरली. आप आणि पर आहे का नाही या ठिकाणी. ज्या वनामध्ये ज्या ठिकाणी माता सीता बसते तिथं लोक नाही तसंच ठेवलं, फळं तसेच ठेवले, सगळं साबूत ठेवलंय. परंतु इकडचा बाकीच्या वनाचा कुठंच काही अशा प्रकारचा त्यांनी काही करू दिलं नाही. एवढाच मात्र पराक्रम केलं. रावणाला सांगू लागला सीतेची करुणिया एकांत मग मांडला वन विघात. आईचा ऐकून या व्रतात लंकानाथ शोभला. अगोदर आले सीतामातेशी एकांत केला, गुणगुण गोष्टी बोलले. पुन्हा वतांत त्या ठिकाणी महाराज वनाचा विध्वंस केला. ऐकता त्या ठिकाणी महाराज रावणाला दुःख वाटू लागलं नाही. शोभला म्हणजे राग आला, भयंकर राग. रुद्र रावण झालेला आहे. घरटी काळे सांगे दशशिर धरण्या नावा तो बांधर वन विचित्र विध्वंसी. रावणाने सेवकाला बोलावून आज्ञा दिली. धरोणिया नावा तो बांधर. त्या वानराला मारताय म्हणणार वानर धरून आणि वन ज्यानं विध्वंस केलं विचित्र आहे म्हणून विचित्रच आहे. आणि त्याचं नाव काय वानर. वानेर वेगळे, वानेर जरा वेगळे, वा नर वेगळा. आणि त्या वानराला धरून आणा. रावणाची
राक्षसी संगती बोला घरटी कर बापुडे किती बोला त्याच्या पुढच्याची दुर्धर शक्ती लावी लिखाती बनकरा. अहो स्वामी स्वामी तुम्ही या घरती करायला सेवकाला पाठवता ना यायची काय करते तेवढाले बल्लाडे वनकर होते त्या वनकराचा निपात लागला नाही त्याचं काय लागला कोण म्हणू लागला ते राक्षसी कोणाला रावणाला 14 सत्र बनकराची भारा बांधून या पुढेशी निक्षपिले समुद्राची जलचराची आहारार्थ शेपटीमध्ये भारा बांधून त्या ठिकाणी वनामध्ये त्या समुद्रात फिरले कोणाला जलचराशी आहार जलचर म्हणजे पाण्यामध्ये राहणारे जेवढे काय जीव जंतू मगर मासे आपले खेकडे वगैरे 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 काय राहतात ते मला जवळ तितक्याला आहार दिला असं ते वाढणार आहे. या पद्धतीनं त्या ठिकाणी राक्षसी म्हणू लागल्या कोणाला रावणाला रावण ऐकलाय आता यानंतरची सेवा पुढची करेल. राजा भगवान पवन सुत हनुमान